दरम्यान काश्मीरमध्ये अडकलेले नाशिकचे पर्यटक सागर यांनी नेमकी काय माहिती दिली या सगळ्या संदर्भात बघूया। नाशिकवरून आम्ही काही पर्यटक होतो, नाशिकवरून गेलेले। त्यापैकी 4 गाड्या आमच्या होत्या, 2 गाड्या आम्ही सेफ आहोत। तिसरी गाडी जी आमची होती त्यात टोटल 30 सीटर होते, 30 लोक होते, लेडीज जेंट्स दोघंही होते। तर तिसऱ्या गाडीत माझे आईवडील, स्वतःचे आईवडील पण आहेत। ते गाडी एक ठिकाण आहे अवंतीपुरा संगम म्हणून, त्या ठिकाणी यांची गाडी काल संध्याकाळी अडवली, रात्री 11 वाजता। दगडफेक वगैरे झाली, लाठी हल्ला वगैरे झाला आणि त्यांच्यासमोर गाळपोळ वगैरे केली गेली। त्या गाडीतले 2-3 लोक गाडीत चढून आले, त्यांनी त्रास वगैरे दिला बऱ्यापैकी। आणि त्यातले 2 चांगले नागरिक होते काश्मीरचे, त्यांनी मात्र मदत केली। त्यांनी सांगितलं की तुम्ही सोबत चला, गाडी पुढे नेऊ नका। आणि त्यांनी हायवे पासून गाडी 4-3 किलोमीटर आत गेली। गाडी कुठे घेऊन गेली काही माहिती नाही। मी आता फोन केला तर तुम्हाला एवढं कळलं की गाडी आत घेऊन गेले आहेत। आणि ज्यावेळेस 3:30 वाजेनंतर त्या लोकांनी ठरवलं की आता यांना आपण सेफली बाहेर काढूया, हायवे पर्यंत घेऊन येऊ, त्यावेळेस पुन्हा यांच्यावर हल्ला झाला। त्या 400-500 नागरिक होते लोकल तिथले, त्यांनी हल्ला केला। पण यांच्यातल्या 4-5 लोक गाडीत बसलेले होते, काश्मीरी लोक, आणि 2 जण टपावर होते। त्यांनी मात्र कुठल्याही प्रकारचा यांना त्रास होऊ दिला नाही।